नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 आपण संपूर्ण या टॉपिकवरती 62 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. म्हणजेच बघा MCQ टाईप क्वेश्चन्स आपण यावरती पाहणार आहोत. तर बघा, महत्त्वाचे हे प्रश्न तुमच्यासाठी असतील आणि खूपच महत्त्वाचा हा टॉपिक तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा, महानगरपालिकेचे जे भरती आहे त्यामधील जे पदं आहेत त्यासाठी पण विचारला जाणारा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी पण महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे. तर बघा, यावरती काही जे अभ्यासक्रम आहे यावरती पण काही अभ्यासक्रम विचारला जात असतो. काही महत्त्वाचे जे सरळ सेवा भरती असतील किंवा महानगरपालिकेच्या भरती असतील त्या परीक्षांसाठी आणि MPSCसाठी पण हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. तर बघा, यामधील आपण एकूण 62 प्रश्न पाहणार आहोत आणि सर्वच्या सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे तुमच्यासाठी असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हे प्रश्न नोट करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर महत्त्वाचं म्हणजे हा टॉपिक जो आहे खूपच महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे आणि सर्वच्या सर्व हा RTI टॉपिक जो आहे आपण कवर करणार आहोत. एकूण 62 प्रश्न आहेत, त्याचं विश्लेषण किंवा त्यावरती चर्चा पण आपण यामध्ये करणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नक्कीच यापासून तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. तर बघा, जगात सर्वप्रथम RTI कोणत्या देशात लागू करण्यात आला आहे? तर इथं बघा, जगामध्ये विचारलेला आहे सर्वप्रथम. RTI म्हणजेच बघा, याचा लॉंग फॉर्म जो आहे तो फुल फॉर्म होतो राईट टू इन्फॉर्मेशन असा याचा फुल फॉर्म होतो RTIचा. म्हणजेच बघा, माहिती अधिकार अधिनियम याचा अर्थ होतो. माहिती अधिकार अधिनियम 2005 पूर्ण आपण आता सध्या पाहत आहोत. तर बघा, असा प्रश्न आहे, जगात सर्वप्रथम RTI कोणत्या देशात लागू करण्यात आला? तर उत्तर आहे स्वीडन या देशामध्ये जे आहे RTI सर्वप्रथम लागू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे बघा आणखी एक प्रश्न होतो. तर भारतामध्ये कोणत्या कोठे जे आहे RTI पहिल्यांदा लागू झाला होता? तर उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहे भारतामधील तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात प्रथम RTI ॲक्ट जे आहे लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, आपला दुसरा प्रश्न आहे, RTI ॲक्ट स्वीडन या देशात कोणत्या साली लागू करण्यात आला? तर बघा, स्वीडन देशामध्ये लागू झाला जगामधील. तर तो कधी लागू करण्यात आलेला आहे? तर उत्तर आपलं ऑप्शन डी असणार आहे. तर बघा, 1766 असं याचं उत्तर आहे. स्वीडनमध्ये 1766 पासून हा ॲक्ट लागू करण्यात आला आहे स्वीडनमध्ये. त्यानंतर बघा, आता महत्त्वाचा प्रश्न, भारतात RTI निर्मितीला कधी चालना मिळालेली आहे? तर भारतामध्ये RTI जो ॲक्ट आहे, RTI माहिती अधिकार अधिनियम आहे, त्याला कधी चालना मिळाली? तर 1990 नंतर चालना मिळाली. तर ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, RTI निर्मितीमध्ये राजस्थान राज्यामध्ये किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न कोणी केले? किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न केले अरुणा रॉय यांनी. ऑप्शन सी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. वरती आपण याचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये. तर भारतामध्ये पहिला RTI कोणत्या राज्यात लागू झाला? राईट टू इन्फॉर्मेशन हा जो ॲक्ट आहे 2005 हा कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये प्रथम लागू झाला? तर बघा, उत्तर आहे तामिळनाडू. पहिल्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, सहावा प्रश्न आपल्यासमोर, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पहिला RTI तामिळनाडूमध्ये लागू झाला? आता विचारला आहे तामिळनाडूमध्ये झाला, पण कधी झाला? तर बघा, उत्तर आपलं काय, 1997मध्ये पहिला जो RTI ॲक्ट आहे तो तामिळनाडूमध्ये लागू झाला, इसवी सन 1997मध्ये भारतामध्ये. तर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये दुसरा RTI कोणत्या राज्यात लागू झाला? हे पण महत्त्वाचं आहे. पहिला जो आहे तर पहिल्यापासून बघा, जगामध्ये स्वीडनमध्ये झाला, त्यानंतर भारतामध्ये तामिळनाडूमध्ये झाला आणि भारतामध्येच दुसरा जो RTI ॲक्ट आहे 2005 तो कोणत्या राज्यात लागू झाला? तर उत्तर आहे गोवामध्ये हा झालेला आहे. त्यानंतर बघा, आठवा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये RTI केव्हा लागू करण्यात आला? तर हा IMP प्रश्न आहे आणि परीक्षेसाठीचा तुमच्या जी तुम्ही परीक्षा देत असाल त्यासाठी हा टॉपिक असेल. तर खूपच IMP हा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये. आता आपण बघितलेलं आहे भारतामध्ये दोन जे राज्य आहेत, पहिलं आहे तामिळनाडूमध्ये, त्यानंतर गोवामध्ये लागू झाला. त्याचबरोबर त्यांच्या तारखा पण इसवी सन पाहिलेला 1997. त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये कधी लागू झाला?
तर हे पण महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये लागू झाला 2002 या सालापासून. हे पण लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न महाराष्ट्रासंदर्भातील आहे. तर पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. माहिती अधिकारचा मसुदा कुणाकडे तयार करण्यास देण्यात आला? तर उत्तर आहे प्रेस काउन्सिलकडं हा मसुदा तयार करण्यात देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा RTI बाबत समिती कोच संस्थेचे प्रमुख कोण होते? RTI बाबत समिती कॉमकोच संस्थेचे प्रमुख कोण होते? तर HD शैरी हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन बी करेक्ट ॲन्सर आपलं असणार आहे. त्यानंतर आपला 11वा प्रश्न आहे. संसदेत RTI कधी पास करण्यात आला? तर बघा संसदेमध्ये जो RTI ॲक्ट आहे तो कधी पास करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो 26 डिसेंबर 2002 साली संसदेमध्ये हा ॲक्ट जो आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 जो आहे तो पास करण्यात आला 26 डिसेंबर 2002. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतरचा बघा प्रश्न आपण पाहूया. तर बघा ही पूर्ण PDF पण तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथं आपण ही लगेचच व्हिडिओ संपल्याच्या नंतर PDF तुम्हाला देणार आहोत. तर डाउनलोड तिथं पण तुम्ही करू शकता आणि पुन्हा एकदा रिव्हिजन या क्वेश्चन्सची तुम्ही करू शकता. खूपच महत्त्वाचा ॲक्ट आहे आणि यावरती प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत या अगोदर पण आणि त्याच संदर्भातील आपण लेक्चर हे घेत आहोत. तर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न. RTIवर राष्ट्रपतींची मोहर कधी मिळाली? म्हणजे राष्ट्रपतींची सही कधी झाली? RTI जो ॲक्ट आहे त्यावर राष्ट्रपतींची सही कधी झाली? तर 15 जून 2005ला सही झालेली आहे. तारीख लक्षात ठेवा 15 जून 2005 राष्ट्रपतींची सही. त्यानंतर बघा भारत देशात RTI जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आला? तर बघा हा पण खूपच IMP प्रश्न आहे. जम्मू काश्मीरमध्ये आत्ता जो आहे 2019 साली लागू करण्यात आलेला आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये. आणि भारतामध्ये कधी झाला होता? तर हा पण IMP आहे. तर 12 ऑक्टोबर 2005 असं याचं प्रश्नाचं 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भारतामध्ये 12 ऑक्टोबर 2005 आणि जम्मू काश्मीरमध्ये 2019 साली लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा बघा 14वा प्रश्न आहे. RTI 2005 अधिनियम मध्ये एकूण किती कलमं आणि प्रकरणं आहेत? तर बघा 31 कलमं आहेत. त्याचबरोबर 6 प्रकरण यामध्ये आहेत. IMP प्रश्न आणि बेसिक प्रश्न खूपच IMP असेल. तर 31 कलमं आणि 6 प्रकरणं या RTI ॲक्टमध्ये आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005मध्ये 31 कलमं 6 प्रकरण आहेत. त्यानंतर 15वा प्रश्न. जम्मू आणि काश्मीरमध्ये RTI ॲक्ट केव्हापासून लागू झाला? तर उत्तर आहे 2019 वरती आपण याचं उत्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा 16वा प्रश्न. त्यानंतरचा 16वा प्रश्न. RTI 2005 अधिनियममधील कोणत्या कलमामध्ये समुचित शासन म्हणजे शासकीय किंवा शासन अनुदान घेणारे संस्था व्याख्या देण्यात आलेल्या आहेत? तर एवढंच लक्षात ठेवा व्याख्या कशामध्ये दिलेल्या आहेत, कोणत्या कलमामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. RTI ॲक्ट 2005मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत कलम 2मध्ये. एवढंच लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतरचं बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 17वा प्रश्न. RTI ॲक्ट जो आहे 2005 अधिनियममधील कलम 3मध्ये काय सांगितलं आहे? तर 3मध्ये सांगितलं आहे. कलम 2मध्ये सांगितल्यात व्याख्या. कलम 3मध्ये सांगितलं आहे माहितीचा सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. म्हणजेच RTI असेल, माहितीचा अधिकार असेल सर्व नागरिकांना कलम 3मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा यामध्ये किती कलम आपण पाहिले? 31 कलम आहेत आणि 6 प्रकरण आहेत. हा पण प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा RTI ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरणवरील अबंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य, तपशील ठेवणे हे कोणत्या कलमामध्ये दिलं आहे? रचना, कार्य, कर्तव्य आणि तपशील ठेवणे एवढंच लक्षात ठेवा. हे कशामध्ये दिलेलं आहे? तर कलम 4मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा 19वा प्रश्न आपल्या समोर आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे. तर बघा जनमाहिती अधिकाऱ्यास पद निर्देशित करणे. 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपलीय पदनिर्देशन हे RTI ॲक्टच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर कलम 5मध्ये हे समाविष्ट आहे. काय? तर जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 20वा प्रश्न आहे. माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे. नमुना 10 रुपये कोर्ट स्टॅम्प
BPL धारकांसाठी विनाशुल्क हे माहितीच्या अधिकाराच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर तुम्ही कोणतीही माहिती मागवत असाल तर त्यासाठी बघा BPL धारकांसाठी विनाशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही हे कोणत्या कलमामध्ये दिलं आहे? तर बघा BPL धारकांसाठी म्हणजेच बघा ज्यांचं नाव दारिद्र्य रेषेखालील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा कोणता कलम आहे ज्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही? तर बघा आपलं उत्तर असेल कलम 6मध्ये हे दिलेलं आहे. तर BPL धारकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जात नाही, कलम 6. त्यानंतर बघा 21वा प्रश्न आहे. कलम 7नुसार RTI अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतो? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारलेला प्रश्न मागील ज्या परीक्षा असतील MPSCसाठी पण विचारल्या गेलेले यामधील काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर बघा 30 दिवसात हा तुमचा अर्ज आहे तो त्यांना निकाली काढावा लागतो आणि खूपच जास्त जर आपत्कालीन वेळ असेल, जीवन मरणाशी संबंधित काही अडचण असेल तर त्यांना तो फक्त 48 तासामध्ये तुमचा अर्ज निकाली काढावा लागतो आणि बेसिक म्हणजे सर्वसाधारण 30 दिवसात तुम्हाला अर्ज जो आहे तुमचा निकाली काढला जातो. त्यानंतर बघा 22वा प्रश्न आहे. महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर RTI अर्ज 30 दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जातो? जर त्यांनी तुमचा RTI ॲक्टनुसार तुमचा अर्ज 30 दिवसात जर निकाली काढला नाही तर त्यांना दंड लावता येतो. तो लावता येतो प्रतिदिनी 250 रुपये म्हणजे 250 रुपये इतका दंड लावता येतो. तर 250 पासून तर 25,000पर्यंत त्यांना दंड लावता येतो. आपल्याला प्रतिदिन 250 नुसार 25,000पर्यंत दंड लावता येतो. त्यानंतर बघा 23वा प्रश्न आहे. RTI अधिनियममध्ये कलम 8मध्ये काय नमूद केले आहे? तर कलम 8मध्ये काय नमूद केलं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा माहिती प्रकट करण्याबाबत माहिती कलम 8मध्ये दिलेली आहे, माहिती प्रकट करण्याबाबत. त्यानंतर बघा 24वा प्रश्न आहे. विवक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपी राईटचे उल्लंघन कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कॉपीराईटचं उल्लंघन कोणत्या ॲक्ट जे कलम आहे तुमचा त्यामध्ये केलं आहे? तर बघा कॉपीराईटचं उल्लंघन कलम 9 याचं उत्तर असणार आहे. कलम 9मध्ये कॉपीराईट संदर्भातील दिलेलं आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, कॉपीराईट कलम 9. त्यानंतर बघा माहितीचा अधिकारानुसार कलम 10मध्ये काय दिलं आहे? तर कलम 10मध्ये दिलं आहे पृथक्करणीयता दिलेली आहे. कलम 10 पृथक्करणीयता. त्यानंतर बघा आपला 26वा प्रश्न आहे. श्रेयस्थ पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते हे माहिती अधिकारांतर्गत कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? तर बघा तुम्हाला या प्रश्नातील काय लक्षात ठेवायचं, फक्त श्रेयस्थ पक्ष लक्षात ठेवायचा आहे. श्रेयस्थ पक्ष कशामध्ये दिला आहे? तर कलम 11मध्ये श्रेयस्थ पक्षबद्दल माहिती दिली आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, तेवढंच तुम्हाला चालणार आहे. तर माहिती अधिकार अधिनियमानुसार कलम 12मध्ये काय दिलं आहे? तर कलम 12मध्ये दिलं आहे केंद्रीय माहिती आयोग. तर उत्तर C बरोबर आपलं असणार आहे. केंद्रीय माहिती आयोग कशात दिलं आहे? कलम 12मध्ये दिलं आहे. त्यानंतर बघा केंद्रीय माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? केंद्रीय माहिती आयोगाची नियुक्ती करतात राष्ट्रपती करतात आणि राज्य माहिती आयोगाची निर्मिती कोण करतात मग? तर राज्यपाल करत असतात. केंद्रीय राष्ट्रपती आणि राज्य ठिकाणी राज्यपाल करत असतात. त्यानंतर बघा आपला 29वा प्रश्न आपल्या समोर आहे. केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात संबंध नसणार असे नियम कोणासाठी आहेत? तर माहिती आयुक्तांसाठी हे नियम आहेत. कुठल्याही तो राजकीय पक्षात नसेल, उद्योग व्यापारात नसेल आणि कोणत्याही विधिमंडळाचा सदस्य नसेल अशी जे नियम आहेत ते आहेत माहिती आयुक्तांसाठी. नंतर बघा 30वा प्रश्न आहे. पदावधी हे माहिती अधिकार अधिनियमानुसार कोणत्या कलमामध्ये दिले आहे? पदावधी कोणत्या कलमामध्ये दिले? तर कलम 13मध्ये पदावधी जो आहे तो दिलेला आहे. त्यानंतर बघा 31वा प्रश्न आहे. तर RTI ॲक्टमधील 13व्या कलमानुसार मुख्य माहिती आयुक्त पदधारणेनंतर किती वर्षापर्यंत राहतात? तर RTIमधील जे कलम 13 आहे त्यानुसार मुख्य माहिती आयुक्त जे पदधारणेपर्यंत किती वर्षापर्यंत राहतात? तर A आणि B याचं उत्तर बरोबर आहे. तर 5 ते 65 वर्षापर्यंत राहतात. त्यानंतर बघा आपला 32वा प्रश्न आहे. माहिती अधिकार अधिनियमानुसार पदावरून दूर करण्यासाठी कोणतं कलम लागू होते?
तर पदावरून दूर करणे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पदावरून दूर करणे कलम 14 नुसार कोणत्या, तर बघा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 14 नुसार पदावरून दूर केलं जातं. त्यानंतरचा बघा 33वा प्रश्न आपल्या समोर आहे. RTI ॲक्टनुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते, तर बघा राज्य हा शब्द यातील महत्त्वाचा आहे. राज्य माहिती आयोगाची स्थापना केली जाते कलम 15 नुसार. कलम 15 राज्य माहिती आयोग आहे, याची स्थापना कलम 14 पदावरून दूर करणे, हे लक्षात ठेवा. कलम 14 आणि 15. त्यानंतर बघा 34वा प्रश्न आपल्या समोर आहे. राज्य माहिती इथं आयोग झालेला आहे, तर आयुक्तची नियुक्ती कोण करतात, तर बघा राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतं. त्याचबरोबर केंद्रीय जे माहिती आयुक्त असतात त्यांची निवड पण कोण करतं, तर बघा केंद्रीय जे आहेत केंद्रीय माहिती आयुक्त त्यांची निवड राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात, तर राज्यपाल हे करत असतात. तर ऑप्शन डी बरोबर असेल. त्यानंतर बघा 35वा प्रश्न आहे, तर हा पण त्या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न. राज्य माहिती आयोगमध्ये निवड कोण करतात, तर बघा राज्य माहिती आयोगामध्ये जे माहिती आयुक्त आहेत त्यांची निवड कोण करत असतात, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यामध्ये त्याचबरोबर केंद्रामध्ये कोण निवड करत असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुख्यमंत्री राज्याच्या ठिकाणी पाहतोय आपण या प्रश्नामध्ये राज्याच्या ठिकाणी. तर राज्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, एक त्यांना बैठक घ्यावी लागते, त्यामध्ये मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर विधानसभा विरोधी पक्षनेते एक असतात आणि एक कॅबिनेट मंत्री असे. तर बघा याचं उत्तर काय आहे मग, तर डी वरीलपैकी सर्व जे आहेत यांची निवड करत असतात. आणि नियुक्ती कोण देतात, तर राज्यपाल यांना नियुक्ती देत असतात. नियुक्ती राज्यपाल देतात. जी यांची बैठक होते त्यामध्ये यांची निवड केली जाते या तिघांद्वारे. तर हे पण तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपला 36वा प्रश्न आहे. कलम 16 नुसार शपथ कोण देते, तर बघा कलम 16 नुसार पदावधी जी आहे त्याची शपथ देतात, पण कोण देतात, तर उत्तर आहे राज्यपाल हे शपथ देतात. त्यानंतर बघा आपला 37वा प्रश्न आहे. उच्च न्यायालयानं चौकशीमध्ये दोषी आढळल्यास अथवा चौकशी दरम्यान निलंबित करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, चौकशी दरम्यान निलंबित करण्याची तरतूद आहे कलम 18 मध्ये. तर नीट लक्षात ठेवा, कलम 18 चौकशीनुसार निलंबित करण्याचे अधिकार. त्यानंतर बघा 38वा प्रश्न. माहिती अधिकार अधिनियमनुसार कलम 18 मध्ये काय नमूद केले आहे, तर बघा कलम 18 मध्ये खूपच IMP प्रश्न. माहिती आयोगाचे अधिकार व कार्य कशामध्ये आहेत, कलम 18 मध्ये जे आपलं माहिती आयोग आहे त्याचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत कलम 18 मध्ये. त्याचबरोबर पुढील प्रश्न आहे. कलम 19 मध्ये काय नमूद केलं आहे मग, तर बघा कलम 19 मध्ये काय नमूद केलं आहे, तर उत्तर आपलं आहे अपील ब, म्हणजेच ऑप्शन ए बरोबर आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा 40वा प्रश्न आपल्यासमोर आहे. माहितीच्या अधिकारात कोणत्या कलमानुसार चुकीची माहिती दिल्यास अथवा माहिती उशिरा केल्यास प्रतिदिन 250 रुपये दंड अशी शास्ती दिली जाते, तर कोणत्या कलमानुसार हा दंड आपण त्यांच्याकडून आकारू शकतो. प्रतिदिन 250 रुपयेवरती आपण पाहिलेलं आहे. प्रतिदिन 250 रुपये इतकी शास्ती आपण त्यांच्यावर लावू शकतो, पण कोणत्या कलमानुसार ती आपण लावू शकतो, तर बघा याचं कारण काय आहे, तर माहिती तुम्हाला 30 दिवसाच्या आत द्यावी लागत असते. तर 30 दिवसाच्या वर उशीर झाला किंवा काही नंतर अजून त्यांनी वेळ लावला तर त्यासाठी तुम्ही दंड लावू शकता 250 रुपये प्रतिदिन. त्यासाठी कलम 20 मध्ये याची नोंद दिलेली आहे. तर दंड कोणत्या कलमाद्वारे लावू शकतो, तर कलम 20 नुसार दंड आकारला जाऊ शकतो. तर बघा हा पण महत्त्वाचा प्रश्न. वरतील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं प्रतिदिन 250पर्यंत दंड लावला जातो, पण तो एकूण जो दंड आहे कितीपर्यंत आपण आकारू शकतो, किती रुपयापर्यंत आकारू शकतो, असा हा प्रश्न आहे 41वा प्रश्न. तर व प्रश्न पुन्हा वाचू. RTI ॲक्टमधील कलम 20 नुसार शास्ती म्हणून एकूण दंड कितीपर्यंत आकारला जाऊ शकतो, तर त्याला एक मर्यादा दिलेली आहे, वरतील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. तर 250 पासून तर बघा 25,000पर्यंत हा दंड आकारला जाऊ शकतो. हा जे आहे वरील प्रश्नामध्ये उत्तर मी सांगितलेलं आहे. 250 ते 25,000पर्यंत हा दंड आकारला जाऊ शकतो कलम 20 नुसार. त्यानंतर बघा 42वा प्रश्न आहे. RTI मधील कोणत्या कलमानुसार सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण दिल्या गेले, तर बघा
सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, एवढंच लक्षात ठेवायचं. तर बघा कलम 21नुसार सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण दिले जातं. कलम 21 उत्तर आहे. त्यानंतर आपला 43वा प्रश्न, RTI ॲक्टमधील कलम 22नुसार काय नमूद आहे? तर कलम 22 विचारला तर कलम 22नुसार अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे असं नमूद केलेलं आहे. कलम 22मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 22 हा अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणेशी संबंधित आहे. त्यानंतर बघा 44वा प्रश्न आपल्यासमोर आहे. RTI ॲक्टमधील कलम 23नुसार काय नमूद करण्यात आले आहे? तर बघा 22 पण बघितलं, आता 23नुसार काय नमूद केलं आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा उत्तर आपलं काय असेल मग याचं, कलम 23नुसार काय केलं जातं तर न्यायालयीन अधिकारितेस आडकाठी हा जो आहे नमूद केलेला आहे. कलम 23मध्ये कुठल्याही न्यायालयाला यामध्ये आडकाठी करण्याचा अधिकार असणार नाही असं या कलम 23मध्ये दिलेलं आहे. न्यायालयीन अधिकारितेस आडकाठी ऑप्शन सी बरोबर ॲन्सर कलम 23नुसार असणार आहे. त्यानंतर बघा 45वा प्रश्न आहे. RTI ॲक्टमधील कलम 24नुसार काय नमूद करण्यात आले आहे? कलम 24 आता विचारलं आहे तर कलम 24नुसार विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसतो. तर कोणांना? विवक्षित संघटना. त्या म्हणजेच बघा आपण याला खाजगी संघटना ज्या असतील ते आपण म्हणू शकतो. विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसतो. कलम 24मध्ये याचं असं नमूद केलेलं आहे. त्यानंतर बघा आपला 46वा प्रश्न आहे. RTI ॲक्टमधील कलम 25नुसार काय नमूद केले आहे? तर बघा 24 पण बघितला, 23 पण बघितला, कलम 25 विचारलेला आहे. तर बघा कलम 25मध्ये काय नमूद आहे? तर कलम 25 संनियंत्रण व अहवाल देणेशी संबंधित आहे. संनियंत्रण आणि अहवाल देणे कलम 25. कलम 24 काय आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीचे संरक्षण कलम 24मध्ये आपण पाहिलेलं आहे का? नाही, कलम 24मध्ये आपण पाहिलेलं आहे विवक्षित संघटनांना अधिनियम लागू असतो. तर वरील एका कलमामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर कोणता कलम आहे तो? सद्भावनेने केलेल्या कृतीला जे आहे संरक्षण दिले गेले. तर बघा कलम 21नुसार आपण ते पाहिलेलं आहे. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण दिल्या गेले हे कलम 21नुसार आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचा आपला 46च्या नंतर आपला 47वा प्रश्न आपल्यासमोर आहे. समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे अशा कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे? समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे असं कोणत्या कलमामध्ये आहे? कार्यक्रम तयार करणे. तर याचं उत्तर असेल बघा कलम 27 बरोबर ॲन्सर आपलं असणार आहे कलम 27. ऑप्शन क्रमांक ए बरोबर ॲन्सर असेल कलम 27. त्यानंतर बघा आपला 48वा प्रश्न आहे. RTI ॲक्टमधील कोणत्या कलमामध्ये सक्षम अधिकाऱ्यास नियम करण्याचे अधिकार सांगितले आहे? तर बघा माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 28मध्ये हे अधिकार देण्यात आलेले आहेत. सक्षम अधिकाऱ्यांना नियम करण्याचे अधिकार दिलेले आहेत कलम 28नुसार. त्यानंतर बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 49वा प्रश्न. RTI ॲक्टमधील कलम 29मध्ये काय सांगितले आहे? कलम 28 पाहिलेला आहे, सक्षम अधिकाऱ्यांना नियम करण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर 29मध्ये काय आहे? तर बघा नियम सभागृहापुढे ठेवणे कलम 29. त्यानंतर बघा कलम 30मध्ये काय सांगितलेलं आहे? तर असा प्रश्न आहे आपला नेक्स्ट. तर बघा कलम 30मध्ये काय सांगितलं आहे? तर अडचणी दूर करण्याचा अधिकार कलम 30मध्ये सांगितलेला आहे. त्यानंतरचा बघा आपला पुढचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा बघा लास्ट कलम आहे कलम 31. तर बघा RTI ॲक्टमधील कलम 31मध्ये काय सांगितलेलं आहे? तर बघा एकूण 31 कलम 6 प्रकरण या ॲक्टमध्ये आहेत 2005च्या. तर 31वा कलम काय आहे? तर बघा जे 2002चा माहिती अधिकार अधिनियम आहे तो निरशित झाला. ऑप्शन डी बरोबर ॲन्सर आपलं याचं असणार आहे. तर बघा आता महत्त्वाचे काही प्रश्न याबद्दलच आपण पाहणार आहोत. तर पूर्ण 31 कलमवरती आपण पाहिलेले आहेत. तर 52वा प्रश्न आहे महत्त्वाचे खालील प्रश्न आता आपण घेतलेले आहेत त्या संबंधीचे. तर महाराष्ट्रात माहिती अधिनियम 2002 हा केव्हापासून लागू झाला? तर ऑप्शन बघा 2003, 4, 5 आणि 6. तर उत्तर काय आहे मग? ऑप्शन क्रमांक ए 2003 पासून हा ॲक्ट जो आहे तो अधिनियम 2002चा लागू झालेला आहे. 2003 उत्तर आहे. त्यानंतर बघा 53वा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता केव्हापासून करण्यात आली? तर बघा फौजदारी प्रक्रिया जी आहे संहिता ही 1873 पासून करण्यात आलेली आहे. ऑप्शन
बी उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न, सर्वात जास्त तक्रारी या माहिती अधिकार अंतर्गत कोणत्या राज्यात आढळून येतात? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा जो ॲक्ट आहे त्यामध्ये सर्वात जास्त ज्या तक्रारी आढळून येतात त्या महाराष्ट्रातूनच आढळून येतात. तर उत्तर काय डी महाराष्ट्र असणार आहे. त्यानंतर 55वा प्रश्न, किती वर्ष उलटल्यानंतर कलम 8नुसार माहिती गुपित ठेवता येत नाही? तर बघा 20 वर्ष उलटल्यानंतर ही माहिती जी आहे गुपित ठेवता येत नाही. त्यानंतर बघा आपला 56वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात माहिती आयुक्त यांची एकूण प्रशासकीय विभागानुसार किती खंडपीठ आहेत? तर आपले जे प्रशासकीय विभाग आहेत 6 विभाग आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण असे अमरावती विभाग. तर यामधील बघा 6च्या 6मध्ये हे 6 खंडपीठ आहेत. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात माहिती आयुक्त यांची एकूण प्रशासकीय विभागानुसार 6 खंडपीठ आहेत. प्रत्येक विभागासाठी एक खंड जे आहे खंडपीठ ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, लोकशाही दिनाप्रमाणे माहिती अधिकार दिन राबवणारी महाराष्ट्रामधील कोणती महानगरपालिका होती? तर बघा जसं लोकशाही दिन साजरा केला जातो तसाच माहिती अधिकार दिन राबवणारी एक महानगरपालिका आहे, ती आहे सोलापूर महानगरपालिका. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न 58वा प्रश्न, भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला? भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला? तर बघा 1872मध्ये भारतीय पुरावा कायदा करण्यात आला. ऑप्शन डी ॲन्सर आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर बघा इथं तुम्ही प्रश्न हा वाचलेला असेल किंवा पाहिलेला देखील असेल. तर भारताचे पहिले जे माहिती आयुक्त होते ते होते हबीबल्ला हे होते. त्यानंतर बघा महाराष्ट्राचे कोण होते? तर महाराष्ट्राचे होते मग सुरेश जोशी हे पहिले होते. आणि इथं प्रश्न नीट वाचायचा आहे. भारताचे हा शब्द महत्त्वाचा आहे. भारताचे ऑप्शन ए असणार आहे आणि महाराष्ट्राचे ऑप्शन बी असणार आहे. तर बघा इथं महाराष्ट्राबद्दल पण प्रश्न लगेच आपण पाहू. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त सुरेश जोशी हे होते. त्यानंतर बघा 61वा प्रश्न आहे, RTIसाठी 2001मध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन कोणी केलं? तर बघा अण्णा हजारे यांनी RTI साठी 2001मध्ये आंदोलन केलं. अण्णा हजारे यांनी कधी केलं असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2001मध्ये. आणि कुठं केलं? तर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघा 62वा आणि शेवटचा प्रश्न आपला आहे, RTIसाठी चंदीप्रसादने कुठे आंदोलन केले? तर बघा टिहरी गढवाल या ठिकाणी हे आंदोलन त्यांनी केलेलं आहे. कोणी? तर चंदीप्रसाद यांनी. तर बघा अशा प्रकारे आपण 62 प्रश्न पाहिलेले आहेत. याची पूर्ण PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन पूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक खाली दिलेले आहेत. आणि सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, लिंक खाली आहे. आणि सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.